सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। श्रीरामपूर मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चाललेली असून अनेक अल्पवयीन मुले अडकत चालले आहेत। पोलिसांनी गुन्हेगारी मुळासकट उखडून टाकावी अशी मागणी सर्वपक्षीय व शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे। गुन्हेगारीचा बिमोड होत नाही तोपर्यंत श्रीरामपूर बेमुदत बंदीची हाक देण्यात आली असून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाल्यानंतरही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। यामुळे खरीप हंगामातील मूग, बाजरी आणि उडीद पिकांची पेरणी अद्याप 20 ते 25% दरम्यान लटकलेल्या दिसत असून अकोले तालुक्यातील प्रमुख पीक असणाऱ्या भात पिकांचे खेचर रिकामेच आहेत। जिल्ह्यातील खरीप हंगामातील एकूण पेरण्या 55% पोहोचल्या असल्या तरी पावसाने ताण दिल्यास त्याचा परिणाम हंगामावर होण्याची शक्यता आहे। राम मंदिराच्या नावाने रान उठवणाऱ्यांची जीभ कथित हज घोटाळा किंवा इतर धार्मिक स्थळांतील कथित गैरव्यवहारावर का बंद होते असा थेट सवाल करत राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शिर्डीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल चढवला। अभिनेता आमिर खान यांच्यावर लव्ह जिहाद अँबॅसेडर असल्याचा आरोप करत हिंदूंनी त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालावा असे आवाहन त्यांनी केले। खासदार संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका करत राज्याच्या राजकारणात नव्या वादाची ठिणगी टाकली आहे। नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे शनिवारी पहाटे घरफोडी करून 2.25 तोळे सोन्याचे दागिने तसेच चांदीचे दागिने व 52,000 रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली। याबाबत दाखल फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत गोपीनाथ संतार शेजूळ यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की 10 जुलै रोजी रात्री घरात झोपलेले असताना पहाटे 3 वाजता जाग आली असे ते म्हटले आहे। अहिल्यानगर तालुक्यातील मेकरी येथे अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी दूध भेसळी विरोधात छापेमारी केली होती। या कारवाईत संशयास्पद स्वरूपात नॅनो युरिया डिटर्जंट पावडर आढळून आल्याचे समोर आले आहे। तसेच आवश्यक परवाना व नियमांचे उल्लंघन, अपरिष्कृत साठवून ठेवल्याचा संशय आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित 2 विरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घ्या छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। श्रीरामपूर शहरातील हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग या ठिकाणी जेवणाची ऑर्डर उशिरा आली या कारणातून लॉजिंगला थांबलेल्या तिघांसह स्थानिक साथीदारांनी केलेल्या मारहाणीत हॉटेल मालकाचा जागेवरच मृत्यू झाला तर अन्य 2 जखमी झाले आहेत। यात एक आरोपीही जखमी झाला असून त्याच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यातील 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेल्या नेवासा येथील ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थान महामार्गावरील इमामपूर घाटाला आता ज्ञानेश्वरी घाट अशी नवी ओळख मिळाली आहे। यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उद्धव महाराज नेवासेकर, देवीदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजुरके, माजी मंत्री शंकरराव गडाख, ज्ञानेश्वर देवस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, यशवंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष यांसह नागरिक उपस्थित होते। कर्जत नगर पंचायतीतील राजकीय सत्ता संघर्ष पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। नगराध्यक्ष रोहिणी घुले यांना पदावरून
हटवण्यासाठी एकत्र आलेले राम शिंदे आणि रोहित पवार समर्थक नगरसेवक आता उपनगर अध्यक्ष संतोष सोपान मेहत्रे यांच्या विरोधातही आक्रमक झाले असून त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे नगरपंचायतीतील पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला असून 15 जुलै रोजी होणाऱ्या विशेष सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं आहे। जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे। या निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून विद्यमान संचालिका गीतांजली शेळके यांच्या उमेदवारी सोबतच खासदार निलेश लंके, आमदार काशीनाथ दाते, शिवसेना नेते सुजित झावरे, राहुल शिंदे, विश्वनाथ कोरडे यांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहे। सहकारी सेवा संस्था मतदारसंघ 106 मतदार, बिगर शेती मतदारसंघ 98 मतदार, शेतपूरक सभासद मतदारसंघ 109 मतदार आहेत। त्यांपैकी अद्याप 46 ठराव झाले आहेत। राहुरी तालुक्यातील अरडगाव येथे शेतजमिनीच्या वादाच्या रागातून एका 25 वर्षीय तरुणाला लग्न समारंभात गाठून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी राहुरी पोलिसांनी दोघांसह 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। भरत हरिभाऊ वेताळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 7 जुलै रोजी दुपारी 1:30च्या सुमारास ते तांदूळवाडी येथील राहणे मंगल कार्यालयात लग्न समारंभासाठी गेले होते। त्यावेळी विजय झुंगे याने त्यांना फोन करून लग्नानंतर भेटण्यास सांगितले आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथंच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।